काळ मित्रांनो, मी आली आहे माझ्या कामावरती. आज करणार आहे मी लौकीचे कोफ्ता करी. ते लौकी किसून घेतली म्हणजे दुधी. आता ह्याच्यात टाकूया सुके मसाले. ह्याच्यात हळद, तिखट, मीठ, धणेपूड, गरम मसाला आणि थोडंसं जिरा. जिऱ्याच्याऐवजी तुम्ही ओवाही टाकू शकता. चला तर आता टाकूया थोडीशी आले लसणाची पेस्ट. चला तर आता टाकते गरजेनुसार बेसन. आता टाकते थोडीशी कोथिंबीर. चला तर सगळं मिक्स करून घेते. पाणी लागलं तर थोडंसं पाणी टाकून घेते. तर तेलही तापायला ठेवले मी. आता पटापट तळून घेऊया. चला तर मित्रांनो, तेल तापलेलं तर पटापट कोफ्ते तळून घेते मी. इथे बघू शकता पीठ मी जास्त घट्टही नाही केले आणि जास्त पातळही नाही केले. जसं कोफ्ते जरासं गोल होईल एवढं आपल्याला करायचं आहे. चला तर पटापट कोफ्ते तळून घेते, मग दाखवते तुम्हाला. आता कोफ्ता करी मी फोडणीला घालते. इथे तेल तापलेलं तर वाटण घेते मी. वाटणात घेतले मी कांदा, टमाटो, आलं, लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या आणि 2-3 हिरव्या मिरच्या. चला तर फोडणीला घालूया. फोडणीत घालते थोडंसं जिरं आणि हे वाटलेलं वाटण. चला तर मसाल्याचं तेल सुटूसर परतून घेते. मित्रांनो, आता टाकते मसाले. मसाल्यांमध्ये येते तिखट, धणेपूड आणि गरम मसाला आणि थोडंसं मीठ. आता टाकते थोडीशी हळद. हळद विसरली मी घ्यायला. आता टाकूया थोडीशी हळद. चला तर मसाले चांगले परतून घेते. मग टाकूया याच्यात आपण कोफ्ते. चला तर मित्रांनो, ते मसाले परतून झालेत. रंग बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. चला तर टाकते कोफ्ते तळलेले आणि टाकते थोडंसं गरजेनुसार पाणी. आता कोफ्त्यांना पण या मसाल्यांमध्ये शिजवायचं मला नरम. चला तर याला कोफ्त्याला तर शिजवून घेते मसाल्यांमध्ये. एक 5-7 मिनटं आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून कोफ्त्यांना मस्त मसाला आतपर्यंत मुरेल. तेव्हाच कोफ्त्यांची टेस्ट वाढणार आहे चांगली. चला तर झाकण लावून घेते आणि 5-7 मिनटं मस्त वाफेवर शिजवून घेते. तर मित्रांनो, तर बघू शकता आपली टेस्टी कोफ्ता करी रेडी आहे. रंग बघू शकता तुम्ही किती सुरेख आलेला आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तेवढे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर बाय. मी चालले दुसऱ्या कामाला.